नाईन महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीने सहस्त्रार्जुन इंग्लिश मीडियम स्कूल येथे वार्षिक प्रशिक्षण शिबिरास सुरुवात करण्यात आली आहे। नाईन महाराष्ट्र बटालियन एनसीसीच्या वतीनं सोलापुरातील शेळगी इथं सहस्त्रार्जुन इंग्लिश मीडियम स्कूल इथं वार्षिक प्रशिक्षण शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे। या शिबिरामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 468 नॅशनल कॅडेट कोर्सच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून कर्नल रणधीर सतीश हे कॅम्प कमांडंट, लेफ्टनंट कर्नल शरद बाबर प्रशासकीय अधिकारी, सुभेदार मेजर सबकोटा, सुभेदार साहू, सुभेदार बंडू गवळे प्रशिक्षणाधिकारी म्हणून काम पाहत आहेत। या शिबिरातच भारतीय सैन्य दलातील 25 सैनिक विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देत आहेत। कॅप्टन डॉक्टर भैरप्पा कोंडदे अक्कलकोट महाविद्यालय, कॅप्टन शिल्पा लब्बा संगमेश्वर महाविद्यालय, चीफ ऑफिसर समीर मनियार काशीराया काका पाटील विद्यालय अक्कलकोट, थर्ड ऑफिसर सोनाली रामगुडे वायपी हायस्कूल बार्शी या प्रशिक्षणामध्ये सहभागी आहेत। या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना सैन्य दलाविषयी माहिती, सैन्य दलामध्ये असलेल्या करिअरच्या संधी, व्यक्तिमत्व विकास, ड्रिल आणि फायरिंगचं प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती कॅम्प कमांडंट कर्नल रणधीर सतीश, चीफ ऑफिसर समीर मनियार, कॅप्टन शिल्पा लब्बा आणि डॉक्टर मनोज देवकर यांनी दिली आहे। आमचा जो हा कॅम्प आहे हा CATC म्हणतो आम्ही, ज्याला कंबाईन ॲन्युअल ट्रेनिंग कॅम्प असतो। तर हा होतो जे सोलापूर डिस्ट्रिक्टमधले जेवढे पण आपल्याकडे कॅडेट्स आहेत तर तेवढे सर्व कॅडेटसाठी 10 दिवसाचा कॅम्प ऑर्गनाईज होतो, ज्यात आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करतो। त्याच्यामध्ये तुमचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे, त्यानंतर त्यांना प्रत्येकाकडनं एक झाड लावलं जातं, जे की एक पेड माँ के नाम ही एक गव्हर्नमेंटची स्कीम आहे। तर त्याच्या बदल्यात आम्ही जवळजवळ 450 झाड लावण्याचा एक पूर्ण आमची योजना आहे। याच्यामध्ये प्रत्येक कॅडेटकडनं लावून घ्यायचं। त्यानंतर त्यांना आम्ही आपदा प्रणालीबद्दल सांगतो, नंतर त्यांना हायजीन अँड सॅनिटेशन, स्वतःची केअर कशी घ्यायची, आणि जर देशावरती काही संकट आलं तर एक NCC कॅडेटने कशा प्रकारे सिव्हिल ॲडमिनिस्ट्रेशनला हेल्प करायची, तर याबद्दल आम्ही संपूर्ण त्यांना सांगत असतो या पूर्ण कॅम्पमध्ये। सोलापूर येथील सहस्त्रार्जुन प्रशालेमध्ये आमचा हा NCCचा कॅम्प सुरू आहे। या कॅम्पचे कमांडंट कर्नल रणधीर सतीश आहेत, तर प्रशासकीय अधिकारी म्हणून शरद बाबर काम पाहत आहेत। त्याचबरोबर सुभेदार मेजर कृष्णप्रसाद सबकोटा आणि त्याचबरोबर आमचे प्रशिक्षण अधिकारी साहूसाहेब, सुभेदार बंडू गवळे आणि आमचे 25 जे भारतीय सैन्य दलातील PS स्टाफ या ठिकाणी कार्यरत आहे। त्याचबरोबर संगमेश्वर महाविद्यालय, अक्कलकोट महाविद्यालयाचे ANO, त्याचबरोबर सोनाली रामगुडे हे बार्शीवरून या ठिकाणी आलेले आहेत। तर एकूण या कॅम्पमध्ये 452 कॅडेट आहेत। या कॅम्पमध्ये वृक्षारोपण होईल, त्यानंतर रक्तदान शिबिरसुद्धा या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या कॅम्पमध्ये कॅडेट्सना फायरिंगचं प्रशिक्षण दिलं जातं आणि या फायरिंगमधून जे चांगलं फायरिंग करतात त्यांना त्यांची निवड पुणे येथे होणाऱ्या कॅम्पसाठी केली जाते। सहस्त्रार्जुन प्रशाला इथे 703 CATC 703 हा कॅम्प चाललेला आहे। हा कॅम्प जो आहे तो नाईन महाराष्ट्र बटालियन हा कंडक्ट करतो आहे आणि ह्या कॅम्पमध्ये जवळपास 28 कॉलेज आणि शाळेचे विद्यार्थिनी इथे आहेत। SD, SW, JD, JW म्हणजेच ज्युनियर कॉलेजचे, सिनियर कॉलेजचे आणि शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ह्या कॅम्पमध्ये अटेंड आहेत। आज सहस्त्रार्जुन प्रशाला येथे NCC कॅडेट सर्व विद्यार्थी आणि सर्व अधिकारी वर्ग, आर्मी ऑफिसर्स, समीर मनियार सर, कर्नल रणजित सर, बडगू सर, लब्बा मॅडम या उपस्थितीत आज एक पेड माँ के नाम येथे वृक्ष लागवड होत आहे। तर पावसाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत, तर प्रत्येक स्कूलमध्ये, शाळेमध्ये NCCच्या कोर किट टीम मधून आणि इकोनेचरच्या माध्यमातून सगळीकडे वृक्ष लागवड हरितमय करण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे। या सोलापुरामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यास आम्ही सजग तयार झालेलो आहे। दरम्यान NCCचा उद्देश देशातील सर्व बहुतेक शाळा व महाविद्यालयातून ही योजना राबवली जाते। त्याअंतर्गत सैन्याविषयी आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम घेतले जातात। त्यातून देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले साहसी युवक तयार करणं हाच या संघटनेचा उद्देश आहे। हे प्रशिक्षण सोलापुरातील सहस्त्रार्जुन इंग्लिश मीडियम स्कूल इथं दिनांक 20 मे ते 29 मे 2025 पर्यंत चालणार आहे।